दिनकर अन्ना आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। दिनकर अन्ना आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अमोल दादा आगे बढ़ो। आणि आताची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी म्हणजे नाशिक महानगरपालिकेमध्ये निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून भारतीय जनता पक्षामध्ये अनेक इच्छुक उमेदवारांना ऐनवेळी उमेदवारी नाकारल्याने त्यांनी भारतीय जनता पक्षाला सोडचिठ्ठी देत इतर पक्षांची वाट धरली। तसंच पक्षाने जे उमेदवार दिले त्यांच्या विरोधात पक्षातील कार्यकर्त्यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी देखील जाहीर केली आहे। मात्र सातपूरच्या प्रभाग क्रमांक 9 मध्ये भारतीय जनता पक्षाच्या सर्व उमेदवारांना तेथील स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी आता जाहीर पाठिंबा दिला आहे। भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक हेमलता कांडेकर यांनी देखील भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार कर पाटील यांना पाठिंबा दर्शवला आहे। त्यामुळे या सर्व संदर्भात दिनकर पाटील यांनी अधिक माहिती दिली आहे। करू सुरू। येस सर। नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या निवडणुका दिनांक 15 जानेवारी रोजी मतदान होणार आहे। भारतीय जनता पार्टीच्या आम्ही अधिकृत उमेदवार प्रभाग क्रमांक 9 अ गटातून भारती रवींद्र दिवरे, ब गटातून दिनकर धर्मा पाटील, क गटातून संगीता बाळासाहेब घोटेकर आणि ड गटातून अमोल दिनकर पाटील अशी आमची चौघांची ही अधिकृत उमेदवारी जाहीर झालेली आहे। आणि ह्या निवडणुकीमध्ये बजरंग शिंदे त्यांची पत्नी इच्छुक उमेदवार होते अ गटातून। त्याच पद्धतीने बाळासाहेब झारे हे सुद्धा अ गटातून इच्छुक होते। त्यानंतर सागर वैष्णवची पत्नी फॉर्म भरला होता क गटातून। त्यानंतर तुषार पाटील, प्रकाश सावळेंनी सुद्धा अ गटातून फॉर्म भरलेला होता आणि तुषार पाटीलनी ब गटातून फॉर्म भरलेला होता। तसेच माझी योगिता आवारे माझी भाची इथे तिने पण क गटातून फॉर्म भरलेला होता। या सर्व माझ्या कुटुंबातील परिवारातील खूप आम्हाला आनंद झाला आणि त्यांनी सगळ्यांनी माघार घेऊन आजपासून भारतीय जनता पार्टीचे आम्ही अधिकृत उमेदवार